हे काय बाबू? जेसीबी. आपण कुठं चाललो? ताडोबाला चाललो ना आपण. सकाळचे 6 वाजलेत. अजून पॅकिंग चालू आहे. आम्ही चाललोय ताडोबाला आणि पोचायचं लवकर. इथनं जाऊन नागपूरमध्ये जाऊन थांबणार आहे. पण बघा की लई पॅकिंग राहिले. पॅकिंग करायचं म्हटलं की नुसतं पसारा नुसतं. बेबी झोपले अजून. सलोनी, मी, बेबी आम्ही सगळी चाललोय ताडोबाला. सकाळचे 6 वाजलेत तरी सुद्धा पॅकिंग काय संपना. आता किती वाजता पोचणार काय त्याला अंदाज नाही. ड्रायव्हर पण नाही आहे. मी स्वतः ड्राईव्ह करणार आहे. सलोनी, बेबी आणि मी. कोणी धुतली गाडी? मी नाही धुतली गाडी. जायचं ना आपण बुर. लेट्स गो. नेमकं निघायच्या वेळी एवढा पाऊस आलाय आणि रात्रभर पाऊस पडत होता. खरं विजा तर असल्या कडकडत होत्या, डेंजर. पण जाताना तरी बरं आहे की बाबा जरा टेम्परेचर कमी येईल. मला ते आधीच ते नागपूरचं टेन्शन आले. मी मगाशी म्हणजे चेक केलं होतं काल रात्री की तिथं म्हणजे एक्स्ट्रीम किती आहे तर 43-45 पर्यंत गेले तिथलं. सकाळी 5 वाजता उठलो होतो. 8 वाजता निघाले. किती 8 वाजता निघाले. 8 वाजता काय झालं नाही. किती लवकर चाललंय. 5 वाजता निघायचं होतं आपण. काय काम होतं सकाळचं. बेबी गणपती बाप्पा मोरया. नाश्ता करायला थांबलो थोडा वेळ. फर्स्ट स्टॉप आहे आमचा. काहीतरी खायचं हेवी. नॉन स्टॉप जायचंय आता. कसलं वाऱ्यापैकी सोनू. लेफ्टला बघ. एक्झॅक्ट 5 वाजलेत. 2 तासामध्ये आम्ही वर्ध्यामध्ये पोचणार आहे. ऑलमोस्ट 600 किलोमीटर्स आम्ही आत्ता ट्रॅव्हल केले. आम्ही वर्ध्यामध्ये स्टे करणार आहे आणि नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे उद्या सकाळी आम्ही ताडोबाला जाणार आहे सकाळी. तिथं बुकिंग्स आहेत आणि मग 2 नाईट्सचं तिथं स्टे आहे आमचा. सफारी आहे आणि मजा येणार आहे तिथं. आणि एक किस्सा सांगायचा होता तुम्हाला. मी यज्ञसेनी एवढा होतो ऑलमोस्ट तेव्हा आम्ही साऊथ इंडियाला कुठं तर गेलो होतो. एक्झॅक्ट मला माहीत नाही कुठे गेलो होतो. पण काय झालं होतं आम्ही रात्रीची वेळ झाली होती आणि फुल ट्रॅफिक जाम होतं. कमीत कमी आम्ही एक ते 1.5 तास ऑलरेडी अडकलो होतो. मग तसंच टायमिंग वाढत गेलं आणि फुल म्हणजे पूर्ण रात्र आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. आणि दॅट टाइम मी आईकडनं ती गोष्ट शिकलो तेव्हापासून की ट्रॅव्हल करत असताना कुठेही असू दे तुम्ही तुमच्याबरोबर फूड हे कॅरी करायलाच पाहिजे. म्हणजे ड्राय फूड जे असते म्हणजे चिप्स असतील किंवा ड्रायफ्रुट्स असतील एवढं ट्रॅव्हल करून आलो. मेन कारण म्हणजे काय की आम्हाला कुठं थांबायची वेळ नाही. फक्त वॉशरूम्स आणि याच्यासाठी फक्त थांबलो असेल. बाकी फूडसाठी किरकोळच फक्त 5-10 मिनिटं फक्त थांबलो असेल. त्याच्यामुळे आमचा रस्ता कव्हर झाला. हे तुम्ही सगळ्यांनी म्हणजे करायला पाहिजे की बाबा निघायच्या आधीच ट्रॅव्हलमध्ये आपल्याबरोबर फूड कॅरी करायला पाहिजे. हे माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना सांगणार. मी ऐकणं शिकलोय आणि आता मी ते पुढं चालू लागलो. वर्धावरून आता चेकआउट केलंय. चाललोय आता ताडोबा. जाते टाक बाबू. टाकते छोटं होमकडे. आता मोठं जर मागं घेत नाही खायला ना त्यांना. नाही मागं ये ना. नाही त्यांना बांधले त्याच्यामुळे नाही खायला. त्याच्या समोर तू टाकसून मोठ्या आंबाला हो. तिला छोटीला तर बांधलंच आहे. त्यांना पण बांधले. तोंडाला पण बांधलंय का तिला? नाही ना. आपण दोघे टाकतो. अगं ती अशी येईल इकडं.
झालं बाबू चला जायचं आता टायगर बघायला जायचं ना मोतीला असू दे आता द नेक्स्ट टाइम थोडं नंतर आपण नंतर फ्रुट्स घेऊ आपण थोडं बाबा बाय कर चल बाय बाय कर बाय कर अजून आणू आहे म्हणून बाय कर लावते लावते काय सांगितलं आणायला कुठे गेलीये काय आणायला गेलीये टॉय हळूच आणायला गेलीये कशाचे टोमटू गाडी आली मग काय आणलं बाबू ते हॉकी स्टिक तिथं गार्डन मध्ये खेळू आपण ओके येस आपण 5 मिनिट्स मध्ये पोहोचणार आता म्हण कशा कर असं कर ताड परत एकदा जोरात जोरात असं कर ताडोबा म्हण ना म्हण ना यो दे नमस्ते